नमस्कार मित्रो, मी डाळिंब बागवा प्लॉट नंबर 1 मध्ये आहे। आज एक वेगळं नियोजन केलं होतं। तर चौकी एकदम स्ट्रॉंग झालेली आहे आणि चौकीमध्ये बऱ्यापैकी आता कळी ओपन होत आहे। आता 2 फवारण्या काळ्या माव्यासाठी झालेल्या आहेत, परंतु वातावरण गडबड असल्यामुळे आणखीन काळा मावा येऊ शकतो। त्यासाठी काळ्या माव्यावर कायम लक्ष ठेवणं गरजेचं आहे। हे बघा, चौकीतून बऱ्यापैकी कळी निघत आहे। तर आता ही कळीचं सशक्तीकरण मजबूतीकरण करण्यासाठी आज एक फवारणी घेतली आहे। बोरान 600 लिटरला 500 ग्रॅम, त्याच्यानंतर चिलेटेड कॅल्शियम 500 ग्रॅम आणि मायक्रोशील 600 ग्रॅम असं तिन्हीच कॉम्बिनेशन करून फवारणी चालू केली आहे। त्याच्यामुळे काय होईल, हे जी कळी आहे हे एकदम गळ वगैरे होणार नाही, ह्याचं एकदम मजबूतीकरण होणार। त्यासाठी फवारणी फार आवश्यक आहे। जे शेतकरी बांधव ह्या प्लॉट सोबत आहेत त्यांनी ही फवारणी घेण्यास हरकत नाही। व वरचीवर काळा मावा आणि थ्रिप्स याच्यावर आता जोपर्यंत सेटिंग होत नाही तोपर्यंत अतिशय बारकाईने लक्ष ठेवणं गरजेचं आहे। जे शेतकरी बांधव ह्यासोबत आहेत त्यांनी फवारणीचं नियोजन करा, वरचीवर व्हिडिओ बघत चला। जे शेतकरी ज्या प्लॉट सोबत आहे त्या प्लॉटची कार्यवाही दुसऱ्या दिवशी करण्यास विसरू नका, का तर हे फार आवश्यक आहे। हे व्हिडिओ मी खास तुमच्या शेतकरी बांधवासाठी बनवत आहे, तरी सर्वांनी काळजी घ्यावी। नमस्ते।